गिधाड हा पक्षी निसर्गातील अन्न साखळीचा महत्त्वाचा घटक. मात्र दुर्दैवाने आज हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी आपल्याला जंगलात कुठेही आढळणारा हा पक्षी आज अभावानेच कुठेतरी दिसतो. याचा सर्वाधिक फटका निसर्गाच्या समतोलावर होतोय. कारण गिधाडं हे निसर्ग स्वच्छ ठेवण्याचं महत्त्वाचं काम करत असतात. गिधाडं मेलेल्या प्राण्यांना खाऊन निसर्गातील प्रदूषण कमी करतात, परिसराची स्वच्छता राखतात, रोग पसरवणारे जीवाणू ते सहज रीतीने पचवतात आणि विशेष म्हणजे साथीचे रोगही थांबवतात. साधारणपणे 70 गिधाडं एका 400 किलोच्या मेलेल्या बैलाचा मृतदेह अवघ्या 20 मिनिटात फस्त करून फक्त हाडं शिल्लक ठेवतात. गिधाडं मृतभक्षी आहेत. कधीही कुठल्याही जिवंत प्राण्यावर हल्ला न करता ते फक्त मृत जनावर खातात. गिधाडांची शरीर रचना त्यांच्या या स्वच्छता मोहिमेच्या कार्यासाठी साजेशी अशीच असते. जंगलात जेवण मिळण्याची खात्री नसल्यामुळे हे पक्षी 15 ते 20 दिवस उपाशीही राहू शकतात. एकदा जेवण मिळालं की आपल्या गळ्यातल्या पिशवीत ते 2 किलो पर्यंत खाद्य साठवून ठेवतात. जगभरात गिधाडांच्या 23 जाती आहेत. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया खंड सोडले तर हे सुंदर आणि उपयोगी पक्षी जगाच्या प्रत्येक भागात सापडतात. ही गिधाडं आपल्या जोडीदाराबरोबर एकनिष्ठ असतात. वर्षात 1 अंड घालून त्यातून जन्मलेल्या पिल्लाची 105 दिवसांपर्यंत काळजी घेतात. हा पक्षी जमिनीवर असताना जरी ओबडधोबड चालणारा आणि विचित्र वाटत असला तरी एकदा त्यांनी आकाशात झेप घेतली की तो सुंदर आणि डौलदार दिसतो. विशेष म्हणजे एकदाही पंख न फडफडवता उष्ण वाफ्याच्या भवऱ्यांचा आणि लहरींचा वापर करून गिधाड एका झेपेत 150 किलोमीटर पर्यंतचं अंतर कापतं. आजच्या आधुनिक युगात ही स्वच्छ आणि सुंदर गिधाडे नष्ट होत चालली आहेत. अमेरिकेमध्ये शिशाचे छरे खाऊन, आफ्रिकेत विषबाधा होऊन, दक्षिण आशियात खाद्याच्या कमतरतेमुळे, तर भारतात डायक्लोफेनॅक औषधाच्या वापरामुळे ही सुंदर प्रजाती नष्ट होत चालली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा वनक्षेत्रात आज आपल्याला मोठ्या संख्येने ही गिधाडं दिसत आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि गिधाडांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील रोहा वनविभागानं कंबर कसली. यासाठी वनविभागाचे अधिकारी रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील गावागावात गेले. जंगलाचं महत्त्व, गिधाडाचं महत्त्व पटवून देऊ लागले. गावकरी वनविभागाला या कामी सहकार्य करू लागले. यासाठी वन संरक्षण समिती स्थापन करण्यात आली. जंगलात कुऱ्हाड बंदी, वणवा लागू नये यासाठी प्रयत्न, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणि महत्त्वाचं म्हणजे गिधाडांसाठी खाद्य उपलब्ध करून देणं. वन विभागानं याची कल्पना गावकऱ्यांना दिली होती आणि गावकरीही त्याच्यासाठी मदत करू लागले. वन विभाग आणि गावकऱ्यांच्या या मेहनतीला आणि प्रयत्नांना आता यश येऊ लागलंय. 10 वर्षांपूर्वी 4 ते 5 वर असलेली गिधाडांची संख्या आज 75च्या घरात गेली आहे. खरं तर सगळीकडे गिधाड संरक्षण आणि संवर्धनाचा हा महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेऊन निसर्गाच्या या खऱ्या सफाई मित्राला वाचवण्याची गरज आहे.